इथे बघू शकता तुम्ही कांदा टाकलेला आहे मी, लसूण टाकून घेतलेला आहे, नंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे भरपूर सारं, नंतर तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं लालवालं जास्त तिखट टाकून घेतलेलं आहे. याला मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. सांगायचं झालं तर याचा ना भरपूर कितीतरी दिवसाने बेत झालेला आहे आमच्याकडे. तर हे म्हणजे झुणका आणि याला झाकून घेतलेला आहे मस्त कमी गॅसवर. आणि हा जो झुणका आहे ना तो म्हणजे मेन गिरणीवरून दळून आणलेला झुणका आहे, जो की तुरीच्या डाळीचं बेसन आणि मस्तपैकी जाडसर असं दळून आणलेलं होतं, जे की मी तुम्हाला दाखवायला विसरली. आणि याला थोडं पाण्यात भिजू घातली, नंतर ना मग टाकून घेतली याला फोडणीमध्ये आणि मस्तपैकी फिरवून घेतली. आणि हे थोडं घट्ट वाटत होतं मला, तर याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतली, कारण की एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम जास्त पातळही नको होतं. तर ह्या पद्धतीचं मला बेसन हवं होतं आणि अशा प्रकारे बेसन झालंसुद्धा. खरं तर मलाच बेसन जास्त घरी आवडते, आमच्या घरी कोणालाही आवडत नाही, त्याच्यामुळे कधीतरी स्वतःची आवडसुद्धा जपायला पाहिजे. तर बघा इथे आपलं ना बेसनसुद्धा रेडी झालेलं आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय.